मराठी अर्थासहित श्री ज्ञानेश्वरी वाचन. अध्याय 18. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. अध्याय 18. मोक्ष संन्यास विभाग योग. भाग 1. जय जय देव निर्मल निज जनाखिल मंगल जन्मजरा जलद जाळ प्रभंजन. जय जय देव प्रबळ विदळिता मंगळ कुळ निगमागम द्रुमफळ फलप्रद. जय जय देव सकल विगत विषय वत्सल कलित काळ कौतूहल कलातीत. जय जय देव निश्चळ चलित चित्त पान तुंदिल जगदुन्मीलना विरल केली प्रिय. जय जय देव निखळ स्फुरद मंदानंद बहळ नित्य निरस्ताखिल मळ मूळभूत. जय जय देव स्वप्रभ जगदंबूद गर्भ नम भुवनोद्भवारंभ स्तंभ भवध्वंस. जय जय देव विशुद्ध विदुद योद्यान द्विरद शमदम मदन मदभेद दयार्णव. जय जय देव एक रूप अतिकृत कंदर्प सर्पदर्प भक्तभाव भुवन दीप तापापह. जय जय देव अद्वितीय परिणतो परमैक प्रिय निज जनजित भजनीय मायागम्य. जय जय देव श्री गुरो अकल्पनाख्य कल्पतरो स्वसंविद्रुम बीज प्ररोहणावणी. हे सद्गुरु राया, तू देव म्हणजे स्वयं दिव्य प्रकाश आहेस. अविद्या मलरहित आहेस. भक्तांसाठी मंगलकारक आहेस. जन्म मरण वार्धक्य या मेघांच्या समुदायाला पांगविणारा वादळी वारा आहेस. हे सद्गुरु राया, तुझा जय जयकार असो. देवा, तुम्ही सर्वात बलशाली असून दुःखांचा पूर्णपणे नाश करणारे आहात. तुम्हीच वेद व शास्त्ररूपी वृक्षाचे फळ असून लाभदायक आहात. अशा देवा, तुमचा जय जयकार असो. देवा, तू स्वरूपतः सर्व रूप आहेस. ज्यांनी विषयांचा त्याग केलेला आहे त्यांच्यावर कृपा करणारे आहात. काळावर ज्याची सत्ता आहे ते तुम्हीच आहात. लीलेने काळाच्या क्रीडेस आपणच कारण आहात. तुमचा जय जयकार असो. देवा, तुम्ही अचल असून भक्ताच्या चंचल चित्ताचे पान करून पुष्प झालेले आहात आणि वरचे वर जग निर्माण करून क्रिया करण्याची तुम्हाला आवड आहे. अशा देवा, तुमचा जय जयकार असो. देवा, तुमचे रूप परिशुद्ध असून तुम्ही आनंदाला सदैव स्फूर्ती देणारे आहात. तुम्ही सर्व पापांचे सदैव निरसन करणारे आहात. तुम्ही सर्व जगाचे कारण आहात. तुमचा जय जयकार असो. हे देवा, तुम्ही स्वयंप्रकाशित आहात. जगदरूपी मेघाचा गर्भ राखण्याचे आकाश त्रिभुवनाच्या उत्पत्तीच्या आरंभाचा आधारस्तंभ आहात आणि संसार दुःखाचा नाश करणारे आहात. अशा देवा, तुझा जय जयकार असो. तुम्ही निरपेक्ष आणि शुद्ध आहात. तुम्ही अविद्येच्या भौतिक रूपी बागेचा उद्ध्वंस करणारे हत्ती आहात आणि शमदमाच्या आधारे मदनाच्या गर्वाचा भेद करणारे आहात. अशा देवा, तुमचा जय जयकार असो. हे देवा, तुमचे एकच रूप आहे. तुम्ही एकरस आहात. तुम्ही कामरूपी सर्पाच्या गर्वाचा तिरस्कार करणारे आहात. भक्ताच्या चित्तरूपी मंदिरातील दिवा आहात आणि त्रिविध तापांचा नाश करणारे आहात. हे देवा, तुमचे रूप अद्वितीय असे आहे. तुम्ही नम्र भक्तावर प्रेम करणारे आहात. तुम्ही भक्ताच्या अधीन असून भजन करण्यास योग्य आहात. मायेला तुम्ही अगम्य आहात. हे देवा, गुरुराया, तुम्ही कल्पनातीत वस्तूचे कल्पतरू आहात. आपल्या ज्ञानरूप बीजाचे उत्पत्ती स्थान आहात. अशा गुरुदेवा, तुमचा जय जयकार असो. हे काय एकैक ऐसेसे नाना परिभाषा वशे स्तोत्र करू तुझोद्देशे निर्विशेषा. जिही विशेषणी विशेषिजे ते दृश्य नव्हे रूप तुझे. हे जाणे मी म्हणून लाजे वानणाईही. परिमर्यादेचा सागरू हा तवची तया डगरू
जवन देखे सुधा करू उदया आला. सोमकांतू निज निर्झरी चंद्रा अर्घ्यादिक न करी. ते तोची अवधारी करवी कीजी. नेणो कैसी वसंत संगे अवचिती या वृक्षाची अंगे. फुटती तै तया ही जोगे धरणे नोहे. पद्मिनी रविकिरण लाहे मग लाजे कवण. का जळे शिवतळे लवण आंग भुले. तैसा तू ते जेथ मी स्मरे तेथ मी पण मी विसरे. मग जा कळीला ढेकरे तृप्तू जैसा. मज तुवाजी केले तैसे माझे मी पण दवडूनी देशे. स्तुती मिशेच पापीसे बांधले वाचे. ना एरवी तरी आठवी राहोनी स्तुती जय करावी. तै गुणागुणिया धरावी सरोभरी की. तरी तुझी एक रसाचे लिंग केवी करू गुणागुणी विभाग. मोती फोडोनी सांधिता चांग की तैसेची भले. आणि बाप तो माय इही बोली ना स्तुती होय. डिंभोपाधिक आहे विटाळू तेथे. जी जालेनी पायी के आले ते गोसावी पण केवी बोले. ऐसे उपाधी उशिटले काय वर्णू. विविध प्रकारच्या शास्त्रीय अर्थाने मुक्त गीर्वाण भाषेच्या अधीन होऊन तुझी स्तुती कशी करू. कारण गुण क्रिया आणि संज्ञा यापैकी शब्दांनी वर्णन करण्यासारखा कोणताही विशेष तुमच्या ठिकाणी नाही. ज्या ज्या विशेषणांनी तुमचे वर्णन करू जावे ते तुमचे स्पष्ट रूप नाही हे मी जाणतो. म्हणून तुमचे वर्णन करणे माझ्या मनाला योग्य वाटत नाही. सागर हा आपली मर्यादा सांभाळून राहणारा आहे अशी त्याची प्रसिद्धी आहे. परंतु हा लौकिक जोपर्यंत चंद्र उगवला नाही तोपर्यंतच आहे. सोमकांतमणी हा आपल्या स्वतःच्या उदयाने चंद्रास अर्घ्य देत नसतो तर चंद्रच त्याच्याकडून ते करवितो. वसंत ऋतू आला की वृक्षाला एकदम पालवी कशी फुटते हे समजत नाही. त्याप्रमाणे माझी ही स्थिती झाली आहे असे का बरे समजू नये. सूर्य विकासी कमळ सूर्यकिरण पडता क्षणी संकोच सोडून विकसित होते अथवा मीठ पाण्यात टाकल्याबरोबर ते पाण्याशी तद्रूप होते. तसेच जेव्हा मी तुमचे स्मरण करतो त्यावेळी माझा मीपणा मी विसरतो. भरपूर भोजन घेऊन तृप्त झालेला माणूस ढेकराने जसा व्यापला जातो, ढेकर त्याला आवरून धरता येत नाही, त्याप्रमाणे हे प्रभू मोह आणि मीपण विसरून तुमची स्तुती करण्याचा छंद माझ्या वाचेला लागला आहे. अशी माझी स्थिती तुमच्यामुळे झाली आहे. एरवी शुद्धीवर असताना तुमची स्तुती करीन तेव्हा गुण व गुणातीत यांची तुलना केल्यासारखे होईल. परंतु तुम्ही एक रसाची मूर्ती आहात. तुमच्या अखंड अभेद स्वरूपाच्या ठिकाणी सगुण आणि निर्गुण असा भेद कसा बरे करू. मोती फोडून जोडणे बरे की मोती तसेच ठेवणे बरे. तू मायबाप आहेस अशा वर्णनात तुझी स्तुती होत नाही, कारण त्या वर्णनात मी लेकरू आहे या द्वैतपणाचा विटाळ आहे. महाराज, तुम्ही माझे स्वामी आणि मी तुमचा दास असे म्हटले तरी तुमचे ठिकाणी स्वामित्व आले. ते मी स्तुतीच्या निमित्ताने कसे बरे बोलेन. कारण दास्यत्वाच्या उपाधीने उष्टे झालेल्या स्वामित्वाचे काय म्हणून वर्णन करू. जरी आत्मा तू एकसरा हेही म्हणता दातारा. आतुल तू बाहेरा घापतासी. म्हणून सत्याची तुझ लागी स्तुती न देखोजी जगी. मौना वाचुनी लेणे अंगी सुसीनामा. स्तुती काही न बोलणे पूजा काही न करणे. सन्निधी काही न होणे तुझ्या ठाई. तरी जितले जैसे भुली पिसे आला पू घाली. तैसे वानू ते माऊली उपसाहावे तुवा. आता की तार्थाची मुक्त मुदी लावी माझी वाग्वृद्धी. जे माने हे सभासदी सज्जनाच्या तेथ म्हणितले श्रीनिवृत्ती.
नको हे पुढत पुढती परिसी लोहा घृष्टी किती वेळ वेळा कीजेगा. तव विनवी ज्ञान देवो म्हणे हो काजी पसावो. तरी अवधान दे तू देवो ग्रंथाता. जी गीता रत्न प्रासादाचा कळसू अर्थ चिंतामणीचा. सर्व गीता दर्शनाचा पाढाऊ जो. लोकी तरी आथी ऐसे जे दुरुनी कळसू दिसे. आणि भेटीची हात वसे देवतेची तिये. तैसेची एथही आहे जे एकेची येणे अध्याये. आघवाची दृष्ट होये गीतागमोहा. मी कळसू याची कारणे 18वा अध्यायो म्हणे. उवाईला बादरायणे गीता प्रासादा. नोहे कळसा परते काही प्रासादी काम नाही. ते सांगत असे गीता ही संपलेपणे. हे प्रभो, तू अंतर्बाह्य समप्रमाणात व्यापून असणारा आत्मा आहेस असे म्हटले तरी अंतर्यामी आत असणाऱ्या तुम्हाला मी बाहेर काढल्यासारखे होते. म्हणून महाराज, खरोखर आपली यथार्थपणे स्तुती करता येत नाही. स्तुती करताना लागणारी विशेषणे जगामध्ये मला दिसत नाहीत. म्हणून मी मौनाशिवाय दुसरा कोणताही दागिना आपल्या अंगावर घालत नाही. काही न बोलणे हीच खरी तुमची स्तुती, काही न करणे हीच तुमची पूजा होय. आणि वेगळेपणाने न उरणे हेच तुमचे सान्निध्य आहे. विविध प्रकारच्या भ्रमांनी भुलून गेलेला वेडा मनुष्य जशी वाटेल तशी बडबड करतो, त्याप्रमाणे मी करीत असलेले हे तुमचे वर्णन आहे. तरी गुरु माऊली, तू ते सहन करा. आता माझ्या वाणीच्या विस्तारावर अशी मुद्रा लाव की जिच्या योगाने मी सांगितलेला अर्थ या सज्जनांच्या सभेमध्ये मान्य होईल. त्यावेळी निवृत्तीनाथ म्हणाले, तू अशी पुन्हा पुन्हा विनंती करू नकोस. लोखंडाचे सोने होण्याकरिता परिसावर ते लोखंड वरचे वर घासावे लागते का? एकदा घासले की संपले. तेव्हा ज्ञानदेव नम्र विनंती करून म्हणतात, आपली आज्ञा हाच प्रसाद आहे. तर आता आपण ग्रंथ व्याख्यानाकडे लक्ष द्यावे. महाराज, गीतारूपी रत्न मंदिराचा हा अर्थरूपी चिंतामणी बनलेला कळस म्हणजे 18वा अध्याय आहे. तो कळस अध्याय संपूर्ण गीता दर्शन करून देणारा मार्गदर्शक अध्याय आहे. समाजामध्ये अशी रूढी आहे की कळसाचे लांबून दर्शन घेतले तरी मंदिरातील देवतेच्या दर्शनाचे फल प्राप्त होते. तसाच येथेही प्रकार आहे. कारण ह्या 18व्या अध्यायाचे वाचन, चिंतन आणि मनन केले असता संपूर्ण गीताशास्त्र वाचल्याचे श्रेय प्राप्त होते. याच कारणाने मी या 18व्या अध्यायास कळसाची उपमा दिलेली आहे. महर्षी व्यासांनी गीतारूपी रत्न मंदिरावर हा कळस चढविला आहे. मंदिर तयार झाले आणि कळस बसविला की काम झाले. तसेच हा 18वा अध्याय गीता ग्रंथ पूर्ण झाला असे दर्शवितो. व्यासू सहजे सूत्री बळी तेने निगमरत्नाचळी. उपनिषदार्थाची माळी माझी खांडिली. तेथ त्रिवर्गाचा अणुआरू आढळू निघाला जो अपारू. तो महाभारत प्राकारू भोवता केला. माझी आत्मज्ञानाचे एकवट दळवाढे झाडूनी चोखट. घडिले पार्थ वैकुंठ संवाद कुसरी. निवृत्ती सूत्र सोडवणिया सर्वशास्त्रार्थ पुरवणिया. आओ साधिला मांडनिया मोक्षरेखेचा. ऐसेनी करिता उभारा 15 अध्यायांत 15. भूमी निर्वाळलिया पुरा प्रासादू जाहला. उपरी 16वा अध्यायो तो ग्रीवे घंटेचा आओ. सप्तदशू तो चिठाओ पडघाणिये. तयाही वरी 18दशू तो आपैसा मांडला कळसू. उपरी गीतादिकी व्यासू ध्वजे लागला. म्हणून मागील जे अध्याय ते चढते भूमीचे आय.
तयाचे पुरे दाविता हे आपुल्या अंगी. जालया कामा नाही चोरी ते कळसे होय उजरी. तेवी अष्टादशु विवरी साध्यंत गीता. ऐसा व्यासे विंदाणिये गीता प्रासादू सोडवणिये. आणू निराखिले प्राणिये नाना परी. एक प्रदक्षिणा जपाचिया बाहेरोनी करीती यया. एक ते श्रवणमिषे छाया सेविती ययाची. एक ते अवधानाचा पुरा विडा पाऊळ भीतरा. घेऊनी रिघती गाभारा अर्थज्ञानाच्या. महर्षी व्यासांनी अतिशय कुशलतेने सूत्रांची रचना केली. त्यांनी वेदरूपी रत्नांच्या पर्वतावर आणि उपनिषद रूपी अर्थाच्या पठारावर गीता मंदिराचा पाया खणण्यास प्रारंभ केला. त्या पठाराच्या जमिनीमध्ये जो धर्म, अर्थ, काम असे भिन्न आकाराचे अनेक दगडगोटे निघाले. त्यांनी महाभारत रूपी देवालयाच्या भोवती तड बांधला. त्या जमिनीत एक आत्मज्ञानाचा मोठा अखंड दगड निघाला. त्यावरील भ्रमसंशयाचे पदर साफ करून त्याचा श्रीकृष्ण अर्जुन संवादरूपी उत्तम प्रकारचा चिरा तयार केला. ते घडवलेले चिरे मंदिराच्या दर्शनी भागाला लावले. भिंत सरळ येण्यासाठी निवृत्तीरूपी दोरीतून धर्माचा ओळंबा सोडला. ज्या योगाने मोक्ष प्राप्त होईल अशी रचना करून मंदिराचा उत्तम प्रकारचा आकार साधला. याप्रमाणे मोक्षाच्या रेषेपर्यंत उभारणी करत असताना 15 अध्यायापर्यंत 15 थर पूर्ण झाले. याप्रमाणे भूमी पवित्र करण्यापासून मोक्षाच्या उंचीच्या रेषेपर्यंत गीता मंदिराचे काम संपन्न झाले. त्या मंदिरावर 16वा अध्याय म्हणजे शिखराच्या गळ्यावरील डेऱ्याचा आकार होय. 17वा अध्याय म्हणजे कळसाची बैठक होय. बैठकीवर 18वा अध्याय म्हणजे सहजपणे बसवलेला कळस होय. आणि महर्षी व्यासांची गीता हा ध्वज उभारलेला आहे. म्हणून मागील पहिल्या अध्यायापासून 17व्या अध्यायापर्यंत जे अध्याय सांगितले आहेत ते चढत्या भूमीचे आकार आहेत. ते सर्व काम पूर्ण झाल्याचे 18वा अध्याय आपल्या ठिकाणी दाखवत आहे. मंदिराचे पूर्ण झालेले काम अपूर्ण राहिलेले नाही हे कळसाच्या योगाने सिद्ध होते. त्याप्रमाणे 18वा अध्याय हा कळस अध्याय असल्यामुळे गीता मंदिराचे काम पूर्ण झाल्याचे स्पष्ट दाखविले आहे. याप्रमाणे आत्मज्ञानी महर्षी व्यासांनी गीता मंदिरातील ज्ञान मोक्षापर्यंत आणून सर्व प्राणीमात्रांचे रक्षण केले आहे. कित्येक लोक परम श्रद्धेने गीता पठणाच्या प्रदक्षिणा मंदिराच्या बाहेरून घालतात. कित्येक अधिकारी पुरुषांच्या मुखातून श्रोतृभावाने केलेल्या श्रवणाच्या निमित्ताने सामान्य जन गीता मंदिराच्या छायेखाली बसतात. कित्येक अंतरंगाच्या अधिकाराचे पुरुष एकाग्रतेने श्रवण करीत निरिध्यासाचा विडा पैसा घेऊन मंदिराच्या आत अर्थज्ञानाच्या गाभाऱ्यात प्रवेश करतात. ते निजबोधे उराउरी भेटती आत्मया श्रीहरी. परी मोक्ष प्रसादी सरी सर्वाही आथी. समर्थाची पंक्ती भोजने तळिल्या वरिल्या एकची पक्वान्ने. ते विश्रवणे अर्थे पठणे मोक्षुची लाभे. ऐसा गीता वैष्णव प्रासादू 18वा अध्याय कळसू विशदू. म्या म्हणितला हा भेदू जाणोनिया. आता सप्तदशा पाठी अध्याय कैसेनी उठी. तो संबंधू सांगो दिठी दिसे तैसा. का गंगा यमुना उदक ओघ बगे वेगळीक. दावी होऊनी एक पाणीपणे. न मोडता दोन्ही आकार घडिले एक शरीर. हे अर्धनारी नटेश्वरे रूपी दिसे. नाना वाढिली दिवसे कळा बिंबी पैसे. परी सिनाने लेवे जैसे चंद्री नाही. तैसी सिनानी चारी पदे
श्लोक श्लोकावच्छेदे अध्याओ अध्याय भेदे गमे किर परिप्रमेयाची उजरी अनान रूप न धरी नाना रत्नमणी दोरी एकची जैसी मोतिये मिळोनी बहुवे एका वळीचा पाडू आहे परी शोभे रूप होये एकची तेथ फुला फुलसरा लेख चढे धृती दुजी अंगुळी न पडे श्लोक अध्याय तेने पाडे जाणावे हे 7 शके श्लोक अध्याया 18चे लेख परी देव बोलिले एक जे दुजे नाही आणि म्याही न सांडोनी ते सोये ग्रंथ व्यक्ती केली आहे प्रस्तुत तेने निर्वाहे निरूपण ऐका. ते आत्मज्ञानाच्या योगाने परमात्म्याची भेट घेतात, परंतु मोक्षरूपी देवालयात अंतरंग व बहिरंग अधिकाऱ्यांची योग्यता सारखीच आहे. श्रीमंत समर्थांच्या पंक्तीला बसून भोजन केले असता खालच्या व वरच्या लोकांना जशी समान पक्वान्ने खावयास मिळतात, त्याप्रमाणे गीतेच्या पठणाने, श्रवणाने आणि अर्थज्ञानाने मोक्षच प्राप्त होतो. हे मर्म जाणूनच हे गीतारूपी वैष्णव मंदिर आहे आणि 18वा अध्याय हा कळस आहे असे मी म्हटले आहे. आता 17व्या अध्यायानंतर 18व्या अध्यायाची निर्मिती कशी झाली हे तुमच्या दृष्टीस पडेल असे स्पष्ट सांगतो. गंगा आणि यमुना यांचे पाणी ओघाकडे लक्ष देऊन पाहिले असता वेगवेगळे दिसते, परंतु पाणी या दृष्टीने पाहिले असता ते एकच जल असते. अर्धनारी नटेश्वराच्या रूपामध्ये जसे स्त्री व पुरुष यांचे आकार कायम असून त्यांचे शरीर मात्र एकच दिसते. शुक्ल पक्षात चंद्राची कला जरी वाढलेली दिसते तरी चंद्राच्या दृष्टीने पाहू गेलो तर तो पूर्णच आहे. त्याच्यावर निरनिराळे थर नाहीत. त्याप्रमाणे गीतेचे 4 पाद आहेत. तसेच एक अध्याय संपून दुसऱ्या अध्यायास प्रारंभ केला म्हणून अनेक अध्याय झाल्यासारखे वाटतात, परंतु गीतेत सांगितलेल्या सिद्धांताची रीत मात्र निरनिराळी रूपे धारण करीत नाहीत. अनेक रत्नमणी असले तरी पण त्यात ओवलेला दोरा जसा एकच असतो, अनेक मोती मिळून एका वळीची माळ तयार केली तर सर्वांची कांती एकच असते, तसे शोभेचे रूप एकच असते. फुलांची आणि फुलांच्या हारांच्या पदरांची गणना बोटाने करता येते, परंतु त्यांचा सुगंध घेऊ लागलो तर गणना करण्याची आवश्यकता भासत नाही. त्याप्रमाणे श्लोक व अध्याय यांच्यातील सिद्धांत एकच आहे. गीतेचे श्लोक 700 असून अध्याय 18 आहेत. त्यात देवांनी एकाच परतत्वाचे विवेचन केले आहे, विषयांतर काहीही नाही. आणि मी देखील देवाचा मार्ग न सोडता ग्रंथाचे स्पष्टीकरण केले आहे. सांप्रत माझ्या 18व्या अध्यायाचे निरूपण तुम्ही त्याच धोरणाने श्रवण करावे. तरी 17वा अध्यायो पावता पुरता ठावो जे संपता श्लोकी देवो बोलिले ऐसे. अर्जुना ब्रह्मनामाच्या विखी बुद्धी सांडूनी आस्तिकी कर्मे की जती तितुकी असते होती. हा ऐकोनी देवाचा बोलू अर्जुना आला डोलू म्हणे कर्मनिष्ठा म्हणू ठेविला देखो. तो अज्ञानांधू तव बापुडा ईश्वरूची न देखे एवढा. तेथ नावे कपुढा का सुझे तया आणि रजतमे दोन्ही गेलिया विन श्रद्धा सानी. ते का लागे अभिधानी ब्रह्माची ये मग कोता खेव देणे वार्तेवरील धावणे. सांडी पडे खेळणे नागिणीचे ते. तैसी कर्मे दुवाडे तया जन्मांतराची कडे. दुर्मिळावे एवढे कर्मा माझी ना विपाये हे उजू होये. तरी ज्ञानाची योग्यता लाहे एरवी येणेची जाये निर्यालया. कर्मी हा ठायवरी आहाती बहुवा अवसरी
आता कर्मठा कैवारी मोक्षाची हे. तरी फिटो कर्माचा पांगू, की जो अवघाची त्यागू. आदरी जो अव्यंगू संन्यासू हा. कर्म बाधेची कही, जेथ भयाची गोठी नाही. ते आत्मज्ञान जिही स्वाधीन होय. ज्ञानाचे आवाहन मंत्र, जे ज्ञान पिकते सुक्षेत्र. ज्ञान आकर्षिते सूत्र, तंतू जे का. ते दोन्ही संन्यास त्याग, अनुष्ठोनी सुटो जग. तरी हेची आता चांग, व्यक्त पुसो. 17व्या अध्यायातील शेवटच्या श्लोकामध्ये देव असे बोलले की ओम तत्सत या ब्रह्मनामाविषयी सात्विक श्रद्धा न ठेवता अस्तिक्य बुद्धी सोडून जी जी यज्ञ, दान, तपे इत्यादी कर्मे केली जातात ती सर्व व्यर्थ होतात. हे देवाचे बोलणे ऐकून अर्जुन आनंदाने डोलू लागला. कर्मा वाचून दुसरे काहीच न जाणणाऱ्या कर्मठ लोकांवर देवाने हा दोष ठेवलेला दिसतो. तो अज्ञानाने अंध झालेला कर्मनिष्ठ बापडा सर्वत्र समप्रमाणात व्यापक असणाऱ्या ईश्वराला पाहू शकत नाही. तर त्यापुढील ओम तत्सत हे एक ईश्वराचे नाव आहे आणि श्रद्धेने त्याचा उच्चार केला असता मोक्ष प्राप्त होतो हे त्याला कसे कळणार? अंतःकरणातून तमोगुण आणि रजोगुण गेल्यावर जी श्रद्धा उरते ती सामान्य प्रतीची असते. ती श्रद्धा ब्रह्मनामाकडे कशी बरे प्रवृत्त होईल? मग शस्त्राच्या तीक्ष्ण टोकाला आलिंगन देणे, उंच बांधलेल्या दोरीवरून धावत सुटणे, नागिणीशी खेळत राहणे या गोष्टी जशा मृत्यूस कारणीभूत होतात त्याप्रमाणे ब्रह्मज्ञानाविषयी श्रद्धे वाचून केलेली कर्मे ही अतिशय भयावह असतात. त्या कर्माची प्रवृत्ती अनेक जन्म देण्याकडेच असते. एवढे भयंकर कुयोग या कर्मामध्ये असतात. कदाचित कर्म ब्रह्मनामाने यथासांग झाले तर त्या कर्माला ज्ञानाची योग्यता प्राप्त होते आणि तेच कर्म यथासांग झाले नाही तर कर्म करणारा नरकाच्या घरी जातो. कर्म करणाऱ्याला अशा प्रकारच्या अनेक अडचणी येत असतात. तरी सकाम कर्मे करणाऱ्याला मोक्षाकडे जाणे कसे घडेल असा अर्जुनाने प्रश्न केला. तरी सर्व जीवांचा कर्माचा पराधीनपणा नाहीसा व्हावा. सर्व जीवांनी कर्मफलाचा त्याग करावा आणि दोषरहित संन्यासाचा स्वीकार करावा. जेथे कर्मबाधेच्या भयाचे नाव देखील नसते, जन्ममरण चक्र थांबले जाते, असे आत्मज्ञान ज्या योगाने स्वाधीन होते, जे ज्ञानाचे आवाहन करणारे मंत्र आहे, जे ज्ञान पिकण्याचे उत्तम प्रकारचे शेत आहे, अथवा जे ज्ञानाला आकर्षण करणाऱ्या सूत्रांचे तंतू आहेत. कर्मसन्यास आणि कर्मफलत्याग यांचे अनुष्ठान करून संपूर्ण जग कर्मबंधनातून सुटावे म्हणून आता त्याग व संन्यास यांविषयी देवास उत्तम रीतीने व स्पष्टपणे विचारावे. ऐसे म्हणोनी पार्थे त्याग संन्यास व्यवस्थे रूप हो आवया जेथे प्रश्न केला. तेथ प्रत्युत्तरे बोली श्रीकृष्णे जे चावळिली. तया व्यक्ती झाली अष्टादशा एवं जन्यजनक भावे अध्यावो अध्याया ते प्रसवे. आता ऐका बरवे पुसिले जे. तरी पंडुकुमरे तेणे देवाचे सरते बोलणे. जाणोनी अंतःकरणे काणी घेतली. एरवी तत्वविषयी भला तो निश्चितू असे कीर जाहला. परी देवो राहे उगला ते साहावेना. वत्स धालया ही वरी धेनू न वचावी दुरी. अनन्य प्रीतीची परी ऐसी आहे. तेणे काजे विणही बोलावे ते देखिले तरी पाहावे. भोगिता चाड दुणावे पढियंता ठाई. ऐसी प्रेमाची हे जाती आणि पार्थतवतेची मूर्ती. म्हणून करूला हे खंती उगेपणाची आणि संवादाचे निमिषे.
जे अव्यवहारी वस्तू असे ते भोगिजे की जैसे आरिसा रूप. मग संवादू तोही परुखे तरी भोगिता भोगणे थोके. हे का सहावेल सुख लाचावले या लागी त्याग संन्यास पुसावयाचे घेऊनी मीस. मग उपलविले दूस गीतेचे ते 18वा अध्यायो नोहे. हे एकाध्यायी गीताची आहे. जै वासरूची गाय दुहे तै वेळू कायसा. तैसी संपतावसरी गीता आदरविली माघारी. स्वामी भृत्याचा न करी संवादू काही. परी हे असो ऐसे अर्जुने पुसिजत असे. म्हणे विनंती विश्वेशे अवधारी जो. अशा प्रकारे अर्जुनाने विचार करून त्याग व संन्यास यांचे स्पष्टीकरण व्हावे म्हणून त्यागाच्या संदर्भात प्रश्न केला. तेव्हा श्री कृष्णाने अर्जुनाच्या या प्रश्नाला जे उत्तर दिले तोच हा 18वा अध्याय आहे. याप्रमाणे कार्यकारण भावाने एक अध्याय दुसऱ्या अध्यायास कारणीभूत होतो. आता अर्जुनाने जे विचारले ते उत्तम प्रकारे एकाग्रतेने श्रवण करा. 17व्या अध्यायाच्या शेवटी देवांचे बोलणे संपले. आता देव पुढे काही सांगणार नाहीत असे ओळखून अर्जुन मनात खिन्न झाला. वास्तविक पाहता त्याचा आत्मज्ञानाच्या सिद्धांताविषयी ठाम निश्चय झाला होता. पण देव गप्प बसणार आहेत हे त्याला सहन होईना. वासरू दूध पिऊन तृप्त झाल्यानंतर गायीने आपल्यापासून दूर होऊ नये असे त्या वासरास वाटत असते. कारण अनन्य प्रेमाचा प्रकार असाच असतो. आपल्याला जो परमप्रिय आहे त्याने काही कारण नसतानाही आपल्याशी बोलावे व आपणास पाहिल्यावरही आपल्याकडे पुन्हा पुन्हा पाहतच राहावे अशी इच्छा दुप्पट वाढते. असा हा प्रेमाचा प्रकार आहे. अर्जुन तर प्रत्यक्ष प्रेमाचीच मूर्ती होता. म्हणून देवाने स्तब्ध राहणे त्याच्या मनास बरे वाटेना. एरवी आपले रूप आपल्याला पाहता येत नाही पण आरशामुळे ते पाहता येते. त्याप्रमाणे जी ब्रह्मवस्तू आहे ती संवादाच्या निमित्ताने व्यवहार्य होते आणि त्यामुळे ब्रह्मवस्तूचा आनंद अनुभवता येतो. मग संवाद बंद पडला तर ब्रह्मप्राप्तीचा आनंद बंद होईल. म्हणून ब्रह्मानंदाचा अनुभव घेण्यास लालचावलेल्या अर्जुनाला सुखसंवाद बंद पडणे कसा बरे सहन होईल. याकरता त्याग व संन्यास विचारण्याचे निमित्त घेऊन गीतारूपी दिव्य वस्त्राची घडी अर्जुनाने पुन्हा उलगडण्यास लावली. हा 18वा अध्याय नव्हेच तर ही एक अध्यायाची थोडक्यात गीताच आहे. जेव्हा वासरू गाईला पाना आणते तेव्हा दूध सोडण्यास तिला किती वेळ लागणार. त्याप्रमाणे गीता संपण्याच्या वेळी अर्जुनाने देवाकडून पुन्हा गीतेचा आरंभ करविला. देव आणि परमभक्ताचे प्रेम कोणता संवाद घडवून आणणार नाहीत. परंतु ही गोष्ट राहू द्या. या अध्यायात अर्जुनाने प्रश्न विचारला आहे. तो म्हणाला, देवा आता माझ्या विनंतीकडे लक्ष द्यावे.